जर तुम्हाला पोटफुगीचा त्रास होत असेल, अपचन होत असेल, भूक लागत नसेल किंवा अ, खाल्लेलं पचत नसेल, तर अशा वेळी ह्या पिपळीचा वापर करण्यास सांगितलं आहे. यासाठी पिपळीचे चूर्ण अर्धा ते 1 ग्रॅम या प्रमाणामध्ये कोमट पाण्यासोबत जेवल्यानंतर घ्यावे. त्यामुळे पोटदुखी, अपचन, गॅस होणं यासारख्या गोष्टी कमी व्हायला मदत होते. जर तुम्हाला भूक लागत नसेल, तर अशा वेळी हे पिपळीचे चूर्ण जेवणाच्या आधी घ्यावे. पिपळी ही जंतुघ्न, कृमिघ्न, रेचक अशी सांगितली आहे. जर तुम्हाला मलबष्टंभाचा त्रास असेल, पोट साफ होत नसेल किंवा तुमच्या पोटामध्ये कृमी असतील, जंतू असतील, तर अशा वेळी ह्या पिपळीचा वापर करावा. अर्धा ते 1 ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये पिपळीचे चूर्ण 1 ग्रॅम गुळासोबत घ्यावे. जर असं घेतलं तर कृमी, जंतू